स्वामी माऊली आणि मी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर आजचा विषय आहे स्वामी माऊलीच्या सेवेचा वाव. वाव या शब्दाचा अर्थ आहे का आपणही स्वामी सेवा करतो आहे, मग आपणच आपल्या तोंडाने समोरच्या व्यक्तीला का सांगायचं का मी स्वामींची एवढी सेवा केली तेवढी सेवा केली. हे सांगून तुम्हाला काय आनंद मिळतो, तर हे तुम्ही प्लीज सांगू नका कुणाला. जे कोणी स्वामी सेवेकरी आहे, जो कोणी माझा व्हिडिओ बघत आहे, त्यांच्यासाठी आहे हे माऊलीला आपल्या कधीच आवडणार नाही. माऊलींच्या इच्छेनेच आपण स्वामी सेवेमध्ये जातो. माऊलीची इच्छा जेव्हा होते तेव्हा आपण त्या सेवेत जोडले जातो. ही तर काळ्या दगडावरची रेष आहे. आपण स्वतः किती ठरवलं माऊलीच्या सेवेत जायचं, तर आपणही ठरवून आपलं जाणं होत नाही. तर ही खूप भाग्याची गोष्ट आहे आणि भाग्य लागतं स्वामी सेवाही करायला. आत्ता काय झालं आहे, फक्त बरेचसे जण स्वामींचं फक्त फोटो ठेवतात आणि स्वामींची सेवा वगैरे दुसरं त्यांच्याकडनं काही घडलं जात नाही. मग हे कुणाला दाखवण्यासाठी आपण ज्या माऊलीला आपण आपल्या घरामध्ये आणलेलं आहे, ज्या माऊली आपण घरात ठेवलं आहे, त्या माऊलीकडे आपल्याला बघायलाही वेळ नाही. मग तुम्ही तुमच्या सेवेचा भाव कशाला करता? काहीच करू नका तुम्ही. माऊली जर त्यांच्या स्वइच्छेने आपल्याजवळ येते, त्यांची सेवा घडवून ठेवायला, सेवा करून घ्यायला, तर मग आपल्यालाही थोडा वेळ काढावा लागेल का नाही आपल्या माऊलीसाठी. मी म्हणत नाही तुम्ही दिवसभर बसा, 4 तास बसा, 5 तास बसा. अहो 1 मिनटंसुद्धा पुरेसं आहे. तुमच्या 24 तासातले तुम्ही 1 मिनटं माऊलीला देऊ शकत नाही का? माऊली असं कधीच म्हणले नाही का तुम्ही माझी 1 तास सेवा करा का 2 तास सेवा करा. 1 मिनटं, 5 मिनटं, 5 मिनटंही खूप झाले आणि 1 मिनटंही खूप झाला. तुम्हाला नाही काही दुसरं काही करायला जमत आहे ना, फक्त सकाळी उठून अंघोळ झाल्यानंतर माऊलीला पुढे दिवा लावा, अगरबत्ती लावा. दुसरं फुलं असलं तर मी फुलं ठेवा. ₹10 खर्च करायला आपल्या दिवसाला माऊलीला काहीच हरकत नाही आहे. कारण माऊली आपल्या नशिबात जर माऊली आहे, तर आपल्याला आयुष्यभर जोपर्यंत आपला देह आहे आपल्याला काहीच कमी पडणार नाही. काहीच कमी पडत नाही माऊली आपल्याबरोबर असली तर. सेवेचं कसं असतंय, बरेचसे सांगतात की हे सेवा करा, ती सेवा करा. आणि आत्ताची पिढी इतकी फास्टमध्ये चाललेली आहे. बरेचसे खूप स्ट्रगल करतात बिचारे पण. खूप म्हणजे गव्हर्मेंट जॉब प्रत्येकालाच मिळतो असं नाही आणि कंपनीमध्ये म्हणा, कुठं ऑफिसमध्ये म्हणा, त्यांना टाईम टू टाईम जावं लागतं. कधी गाड्या लेट असतात, कधी काय असतं, तर राहून जातो कुठंतरी काहीतरी सेवा. मनाला काही वाईट लावून घ्यायचं नाही. माऊली म्हणलेली नाही आहे, जेव्हा ते अस्तित्व होतं तेव्हा, की तुम्ही तुमचं काम सोडा, तुमचा प्रपंच सोडा, माझ्याजवळ बसा. अशी माऊली कधीच म्हणली नाही. फक्त माऊली एकच जे स्वामी भक्त होते त्यांना बोलले होते, जे स्वामीसुत आहे ते काहीतरी असेल त्या जन्माचे पुण्य काहीतरी स्वामीसुतांचं. म्हणून स्वामी माऊलींनी स्वामीसुतांना सांगितलं होतं का तू तुझ्या प्रपंचाला तिथं विराम दे आणि तू माझ्या सेवेमध्ये ये. आपल्याला सुतांसारखी सेवा मी तर म्हणते ह्या युगामध्ये, हे कोणतं कलियुग चाललं आहे काय म्हणतात लोकं, काय काय माहिती या युगाला. ह्या युगामध्ये ते स्वामीसुतांसारखी, बाळप्पांसारखी, चोळप्पांसारखी स्वामीसूत झाले, आपले सुंदरामावशी झाल्या, भुजंगाभाऊ झाले, येसुताई झाले, यांच्यासारखी आपल्याला सेवा करायला जमेल का? तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारून बघा. अहो त्यांनी सेवा इतक्या परीक्षा दिल्यात माऊलीच्या सेवेसाठी, तेव्हा माऊलींनी कुठं त्यांना असं जवळ मांडीवर घेतलं आहे. कारण माऊलीच्या सेवेत जाणं आणि त्या सेवेत टिकून राहणं शेवटपर्यंत ही आपली खूप मोठी परीक्षा असते. स्वामी आपल्याला त्यांच्या सेवेमध्ये आपल्याला रुजू करतात, पण ती सेवा पहिल्या दिवसापासनं तर आपल्या श्वासाच्या आखरी दिवसापर्यंत टिकवणं ही खूप खूप मोठी परीक्षा असते. अग्निपरीक्षा म्हणतो ना आपण, तशी असते ही. कुठेही नाही आपल्याला काही जमत नाही, काही टेन्शन घ्यायचं नाही, काही टेन्शन नाही घ्यायचं तुम्ही. फक्त दिवा लावा, छोटासा दिवा लावा, आपलं फुलवातीचं लावा किंवा लांब वातीचं लावा, काही हरकत नाही. एक अगरबत्ती लावा, 2ही लावू नका तुम्ही, एक अगरबत्ती लावा. 5 मिनिटाची सेवा करा ना तुम्ही. हातपाय धुतल्यानंतर, संध्याकाळी आल्यानंतरही चालतं माऊलीला, असं काही नाही आहे. माऊलीचे दरवाजा हा भक्तांकडून सेवा घडवण्यासाठी 24 तास खुला असतो. 24 तास त्यांची सेवा करायला कुठल्याही काळाचं, कोणत्याही वेळेचं काही बंधन नाही आहे. म्हणून माऊली ही सर्वांना खूप आवडते, खूप आवडते.
म्हणून मी तुम्हाला सांगते, माऊली सेवा करत असाल तर वाव करूच नका हो. तुम्ही ज्या देवाची सेवा करताय, समजा माऊली असो, कोणीही असो, कोणत्या देवाची तुम्ही सेवा करा. तुम्ही सेवा करताय आणि समोरच्या 4 व्यक्तींना सांगताय का, मी हे केलं, ते केलं. माऊलीला आवडेल आपल्या? सांगा तुम्ही, आवडेल का? नाही आवडणार. जेवढं तुम्ही माऊलींचं एक वाक्य अजून माऊलींनी काय सांगितलंय, तुम्हाला एक वेळेस कोणत्याही देवाची सेवा, माझी म्हणा कोणत्या देवाची सेवा तुम्हाला करायला जमली नाही तरी चालेल, पण तुमची कर्म, तुमची जीभ, तुमचं बोलणं हे संयमी ठेवा. शांत राहा. कितीही संकट येऊ दे, शांत राहा. शांत डोक्यानेच विजय